तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावं ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे, असं पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. इतरांनाही आरक्षण द्या, आम्ही तुमच्यासोबत लोकसभेत उभं राहू, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतल्याची टीका सुद्धा आव्हाडांनी केली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळालं पाहिजे. लोकसभेत तुमची आज इतकी भयंकर भारी बहुमत आहे, तुम्ही पाहिजे तो कायदा बदलता. तुम्ही निवडणूक आयुक्त बदलून घेतला, निवडणूक आयुक्ताचा चंद्रचूडनी दिलेला निर्णय बदलून घेतलात. मग तुम्हाला हा निर्णय बदलायला काय होतो? वाढवाना 15-20% आरक्षण. आणि मग इथला गुजर असो, इथला जाट असो, इथला पाटीदार असो, नाही तर इथला मराठा असो, द्या त्यांना आरक्षण. आमची आग्रही मागणी आहे. आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभे राहू. ह्या ब्रिटिशांच्या औलादी आहेत. ह्यांना हे बरोबर समजतं की समाजामध्ये फूट पाडायची. ज्याप्रमाणे 1857च्या आंदोलनामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये ब्रिटिशांनी फूट पाडून स्वतःची राज्य व्यवस्था मजबूत केली, त्याचप्रमाणे या गोऱ्यांच्या वारसदार आजही तेच काम करतात. आणि म्हणून मी नेहमी घोषणा देतो, तब लढे ते गोरो से, अब लढेंगे चोरो से. हे चोर आहेत, चोर.